नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना कशा पूर्ण होतील ना ते सांगणार आहे। तर मित्रांनो, येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा देखील आहे, पण ते काही शक्य होत नाही। घरामध्ये लहान बाळ आहे किंवा ऑफिससाठी बाहेर जावं लागतं किंवा इतर काही कामांसाठी बाहेर जावं लागतं। तसेच गुरुचरित्र पारायणाचे काही नियम देखील आहेत। त्यामुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर काय करावे? आपल्याला दिवसभरातून 5 ते 7 मिनिटे वेळ आहे आणि आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल। या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे। तसेच याच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी व्याधी आजार याचे नष्ट होतात। याने मनुष्य दुःखमुक्त होतो। घरामध्ये जर आपण ही सेवा केली तर नकारात्मक वातावरणही नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। मग आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर फक्त गुरुचरित्र पारायणातील आपल्याला एका अध्यायाचे पठण करायचे आहे। पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात। विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यांमध्ये असणाऱ्या अडचणींवर देखील हे वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो। आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारंभ दोष यावर हे एक वाचन अत्यंत प्रभावी उपाय आहे असे जाणकार सांगतात। तर आता आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे। तसेच एक श्लोक आहे, तो देखील तुम्ही पठण करू शकता। तुम्हाला यापैकी जी सेवा सोपी वाटते ती तुम्ही करू शकता। आपल्याला जास्त काही वेळ द्यायची गरज नाही। फक्त आपल्याला तो श्लोक 11 वेळा म्हणायचा आहे आणि दिवसातून एकदा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा अध्याय देखील पठण करू शकता। तुम्हाला जी सेवा सोपी वाटते ती सेवा तुम्ही करू शकता। आता कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्याला गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचा आहे। आता 9वा अध्याय पठण करण्यासाठी जास्त काही अवघड नाही आणि त्यासाठी जास्त वेळही लागणार नाही। ही सेवा कोण करू शकता तर घरातील ताई दादा आजी आजोबा अगदी तुमच्या मुलांनी जरी गुरुचरित्रामधील हा 9वा अध्याय पठण केला तरी पण चालेल। फक्त हा अध्याय पठण करण्यासाठी एक वेळ पकडावी। जर तुम्ही सकाळी पठण करू शकता किंवा संध्याकाळी पठण करू शकता। फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे ना त्यामध्ये आपल्याला गुरुचरित्र अध्याय पठण करायचे नाही। अगदी तुम्ही या सेवेला आजपासून सुरुवात जरी केली तरी पण चालेल किंवा तुम्हाला जर शक्य नसेल मग 21 दिवसांची सेवा करू शकता किंवा 11 दिवसांचीही करू शकता। पण जर आपण गुरुचरित्रामधील हा 9वा अध्याय पठण केला तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळते व आपल्या घरामध्ये कधीच कसलीही कमतरता भासत नाही। तसेच आपल्यावर जी संकटे विघ्ने येतात ना ती देखील नाहीशी होतात। मग आता ही सेवा सुरू करण्यासाठी मानसिक धर्म आल्यानंतरचे जे काही 5 दिवस आहे ते दिवस तुम्ही सोडून द्या। त्यानंतर परत आपल्याला गुरुचरित्रामधील हा 9वा अध्याय पठण करायचा आहे। आता भरपूर महिला किंवा पुरुष 9 गुरुवारचे व्रत करतात किंवा 11 गुरुवारचे व्रत करतात। अगदी तुम्ही त्या सेवा करत असल्या तरी पण आपल्याला त्या दिवशी देखील गुरुचरित्रामधील हा 9वा अध्याय पठण करायचा आहे। या सेवेसाठी जास्त काही वेळ लागणार नाही। फक्त तुम्ही एकदा सेवेला सुरुवात करा। स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा बरोबर पूर्ण करून घेतात। खरं तर आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर संकटे अडचणी अडथळे येत असतात, हे काही सांगायची गोष्ट नाही। पण तुम्ही स्वामी समर्थांचे नाव घ्या,
एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच असतं. त्यांच्या नामस्मरणाने ती संकटेही देखील दूर होतात. आपण भरपूर उपाय देखील करून बघतो, पण आपल्याला त्याच काहीच फरक दिसत नाही. पण आपण जेव्हा ही सेवा सुरू करतो, हा उपाय करतो ना, मग ते उपाय नक्कीच प्रभावी ठरतात. मग तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्ही स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना सांगू शकता आणि मग या सेवेला सुरुवात करून बघा. तुमची इच्छा, मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्या घरामध्ये देखील कोणतेही संकट येणार नाही. मुलांची देखील प्रगती होईल. आता भरपूर जण म्हणतात की मी स्वामी महाराजांसमोर किती प्रार्थना केली तरी आमच्या इच्छा पूर्ण का होत नाहीत. खरं सांगायचं झालं तर एखादं लेकरू आईकडे खूप हट्ट करत असतं की मला ही गोष्ट दे, पण आपली आई आपल्याला जे काही योग्य आहे ना तेच देत असते. तसेच स्वामी माऊलींचं देखील असंच आहे. तुमच्यासाठी जे योग्य आहेत ना, स्वामी माऊली तेच तुम्हाला देतात. त्या गोष्टीसाठी उशीर लागेल, पण ती गोष्ट तुम्हाला नक्की भेटेल. एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदा चपाती बनवते तेव्हा आई तो वाकडा तिकडा नकाशे का होईना पण छानच म्हणते. व्यवस्थित चपाती केले असे म्हणते. तसे सुंदर देखील म्हणते. तसे आपल्याला स्वामी माऊलींचं देखील आपण मोडकी तोडकी का होईना सेवा जरी केली, पण स्वामी माऊली ते प्रेमाने स्वीकारतात. फक्त तुम्ही सेवा करायला लागला की मनापासून सेवा करा. तुमची इच्छा, मनोकामना नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील. ज्यांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केले जाते अशा महिला, पुरुषांना देखील याचे अनुभव आलेलेच असतील. अगदी थरारक असे अनुभव असतात. तुम्हाला ते अनुभव देखील पाहिजे असले तर तुम्ही देखील गुरुचरित्रामधील हा 9वा अध्याय जरूर पठण करावा. आणि ज्यांना हे शक्य होत नसेल तर त्यांनी खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून ते ऐकू शकता. अगदी तुम्ही श्रवण जरी केला तरी पण चालेल. फक्त हे करण्याअगोदर तुम्ही देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि तिळाच्या तेलाच्या, मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता. फक्त आपण जी काही सेवा करत असतो त्याला अग्निसाक्षी असते असे म्हणतात. त्यामुळे आपण जेव्हा पण कोणतीही सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित झाला पाहिजे. अगदी तुम्ही मोबाईलवरती ऐकत जरी असाल तरी घरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि मग तुम्ही मोबाईलवरती ते श्रवण करू शकता. मग ही सेवा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. तसेच आत्ता ज्यांना अध्यापन करणे, श्रवण करणे शक्य नसेल त्यांनी फक्त एक श्लोकी गुरुचरित्र पठण केले तरी पण चालेल. आपण जे एक श्लोकी गुरुचरित्र दिवसामधून 11 वेळा म्हणू शकतो. अगदी तुम्हाला 108 वेळा म्हणणे शक्य असेल तर 108 वेळा देखील म्हणू शकता. तुम्ही फक्त एक वेळ ठरवा आणि आपल्याला सकाळी ही सेवा करायची आहे किंवा सायंकाळी, आणि कोणीही सेवा केली तरी पण चालेल. ज्यांना भावना ही मोठी गुरुचरित्र पारायण शक्य होत नसेल त्यांनी हा श्लोक जरी रोज मोठ्याने श्रद्धेने मनापासून बोलला तरी दत्त महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील. तर अगदी साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे. दत्ताचा अवतार हा कलयुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, कारंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला, भिल्लवर्त चिये संगमा, तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी, दिनांच्या क्षमा. तर मित्रांनो, हा श्लोक रोज 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. या एका श्लोकामध्ये गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण सार आहे. त्यामुळे या एक श्लोकाने देखील तुमचे गुरुचरित्र पारायणाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. फक्त आपल्याला हा श्लोक रोज म्हणणे गरजेचे आहे. रोज 21 दिवस म्हणा आणि रोज 11 दिवसातून 11 वेळा म्हणा. फक्त आपण रोज पठण करायचे आहे. किंवा तुम्हाला जर मोबाईलवरती मिळाला तर तुम्ही हे ऐकू देखील शकता. आता भरपूर महिला, पुरुष संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील करतात, पण त्या सेवेसाठी देखील 1 किंवा 1.5 तास लागत असतो. पण तुम्हाला ते खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण करू शकता. आपण ही सेवा करण्याच्या अगोदर
स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जायचे आहे. एक नारळ तसेच थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे आणि ती आपण स्वामी महाराजांच्या चरणांवर ठेवायची आहे आणि ती ठेवताना आपली इच्छा, मनोकामना तसेच आपण कोणती सेवा करणार आहोत ते सांगायचे आहे आणि नंतर मग तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आता मी पुढील व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र पारायणाचे ग्रंथ वाचणार आहे. ते तुम्ही श्रद्धेने श्रवण करावी अशी माझी इच्छा आहे. त्याने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे फळ देखील मिळेल. तर मित्रांनो, बोला श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.